प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. वक्फ बोर्ड विधेयक संसदेत सादर. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी मांडलं विधेयक. विरोधकांच्या गदारोळात विधेयकावर चर्चा सुरू. धनंजय देशमुखांनी घेतली अजित पवारांची भेट. तपासातील उणिवा आणि जेलमध्ये घडलेल्या प्रकाराची अजित पवारांना दिली माहिती. कार्यकर्त्यांना सोबत घेताना त्यांचं रेकॉर्ड तपासा. चुकीच्या लोकांना सोबत घेतलं की किंमत मोजावी लागते, तर चुकीचं वागणाऱ्यांना मी वाचवणार नाही. अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी. आई बापाच्या कृपेने, सुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. जाहीर सभेत अजित पवारांचं कार्यकर्त्यांना संबोधित करताना सूचक विधान. वित्त विभागाच्याही फाईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे जाणार. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना फाईल्सबाबत समान अधिकार देत मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा. बीडमध्ये विना अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांची अजित पवारांसमोर घोषणाबाजी. संतप्त शिक्षकांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता अडवला. त्र्यंबकेश्वरमध्ये चारा विकणाऱ्या महिलेंकडून भाविकांची भरदिवसा लूट. एका जुडीऐवजी 20 जुड्या देत पर्यटकांवर दादागिरी करत लूट करत असल्याचा प्रकार उघड. बातमीनंतर पोलिसांचं कारवाईचं आश्वासन. पुणे शहरात पुन्हा कोयता गँगची दहशत. येरवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनेक घरांवर कोयत्यानं वार. परिसरात भीतीचं वातावरण. चिपळूण गुहागर महामार्गाजवळ बेकायदा उत्खनन. महसूल खात्याचं मात्र सपशेल दुर्लक्ष. नागरिकांमध्ये संतापाची लाट. आणि माओवाद्यांकडून युद्धबंदीचं आवाहन, तर सरकारसोबत चर्चा करण्यासही तयार. सुरक्षा दलांकडून होणाऱ्या सततच्या आक्रमक कारवायांमुळे परिपत्रक जारी.